ऐन दिवाळीत मुंबईत पुन्हा एकदा आगीचं तांडव बघायला मिळालं। जोगेश्वरीतील बेहरामबाग परिसरात असलेल्या जेएमएस बिझनेस पार्क इमारतीला सकाळी भीषण आग लागली। तब्बल 4 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आली। यात अनेक जीव बचावले खरे, मात्र ओसी नसतानाही इमारतीत गोदामं, दुकानं सुरू असल्याचा मनसेचा आरोप आहे। आणि त्यानंतर आता पालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघालेत। मुंबईच्या जोगेश्वरीतील बेहरामबाग परिसरातली ही दृश्य आहे। जेएमएस या बिझनेस पार्क उंच इमारतीमधून धुराचे लोट आणि ज्वाळा उसळताना पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला। सकाळी 10:30च्या सुमारास लागलेली ही आग क्षणार्धात 9व्या मजल्यापासून 13व्या मजल्यापर्यंत पसरली। या आगीत अडकलेल्या 26 जणांना अग्निशमनच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढलं, तर 17 जणांना श्वसनाचा त्रास झाल्यानं त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं। जवळजवळ 17 लोकांना आता ते 12 2 14 लोक जी होती आतमध्ये अडकलेली, त्यांना फायर ब्रिगेडच्या लोकांनी रेस्क्यू करून खाली आणलेले आहेत। फायर ब्रिगेडची यंत्रणा, पोलीस यंत्रणा, इथले सर्व सामाजिक आमचे तिन्ही नगरसेवक इथे उभे आहेत, सर्व काम करतायत आणि चांगल्या तऱ्हेने काम, फायर ब्रिगेडचं काम प्रशंसनीय आहे। आग लागलेल्या इमारतीला ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळालं नसल्याचं समोर आलंय। तरी सुद्धा या इमारतीत दुकानं, ऑफिसेसची विक्री करून वापरात आणल्याचा आरोप मनसेने केला। भयानक परिस्थिती निर्माण होण्यास पालिका अधिकाऱ्यांनी या इमारतीला ओसी नसताना, तसेच अग्निशामक दलाचे कुठलेही प्रमाणपत्र नसताना सुद्धा विक्री केलेले आहेत, भाड्याने दिलेले आहेत। आणि यामुळे आज आम्ही ओशिवरा पोलीस स्टेशन येथे पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आलेले आहे। मनसेने ओशिवरा पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देऊन बीएमसी अधिकारी आणि विकासकांवर कारवाईची मागणी केली आहे। तर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर मनसे रस्त्यावर उतरेल असा इशाराही दिलाय। मुंबईत ओसी नसलेल्या अनेक इमारतींमध्ये व्यावसायिक व्यवहार सुरू आहेत। जोगेश्वरीतली ही घटना त्या निष्काळजीपणाचं ताजं उदाहरण म्हणावं लागेल। आता या प्रकरणात कारवाई होणार का, की आणखी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार? प्रशांत बडेसह दीपक पळसुले, एबीपी माझा, मुंबई।